हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 25. तैसे सच्चिदानंद चोखटा, दाऊनी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा, मौनाचिया. अर्थात सच्चिदानंद अवस्था साध्य झाल्यावर त्यात साधना आणि साधक विलीन होतात. यथाकाळी सच्चिदानंदावस्थेत मौन प्राप्त होते आणि सच्चिदानंदावस्था स्वस्वरूपात विलीन होते. सच्चित आनंद अवस्थेत साधक स्वत्व विसरून जातो, तो त्यातच विलीन होतो. जीवन प्रणालीची एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून कर्मयोग सुरू राहतो. त्या योगे देह जीवित असतो. आता साधनेचेही अवडंबर असत नाही. जीवन प्रणालीची एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्याच्याही नकळत साधना सुरू असते. त्याला कशाचेही भान नसते. यथाकाळी तो मौन होतो. या मौनात सच्चिदानंदावस्था आत्मपरब्रह्मात विलीन होते. येथे सायुज्य मुक्तावस्था प्राप्त होते. नारळात राहूनही करवंटीपासून खोबरे सुटून अलग व्हावे, तसे हा सायुज्य मुक्तात्मा या जगतात असूनही सर्वस्वापासून विलग असतो. याचे स्वच्छंदपणे प्रभुविभूचे कार्य सुरू असते. आता तो प्रभुविभू याची काळजी घेतो. यालाच गीतेने योगक्षेमं वहाम्यहम असे म्हटले आहे. ओवी क्रमांक 26. जे जे बोलिजे ते ते नव्हे, होत ते तव न बोलवे, सावलीवरी न मववे, मविते जैसे. अर्थात जे वाणीने व्यक्त होते ते सत्य नसते. जे सत्य असते ते वाणीने व्यक्त होऊ शकत नाही. जसे स्वतःची सावली मोजून स्वतःचे माप ठरविता येत नाही. ओवी क्रमांक 27. मग आपुलियाकडे मवितयासे पडे, तै लाजिला जो आखुडे, मविती जैसी. अर्थात मग सावलीप्रमाणे आपली उंची मोजणाऱ्याला त्यातील खोटेपणाची जाणीव होते आणि तो लज्जित होऊन तो नाद सोडून देतो. माऊली सांगतात की जे वाणीने वर्णन करावे ते सत्य नसते. कारण सत्य कधीही कोणत्याही कसल्याही माध्यमामधून व्यक्त करू पाहता ते सत्यापासून ढळते. ते वर्णन सत्याच्या आजूबाजूला घुटमळत फिरत राहते. त्याचा नेमकेपणा वर्णन होत नाही. त्यासाठी बोलीभाषा अपुरी आहे. सत्य अनुभवानेच आकलन होते आणि त्याची अनुभूती फक्त आपल्यापुरतीच मर्यादित असते. आपण जे जे ऐकतो पाहतो, आपण ज्याचा वास घेतो, आपल्याला जे जे स्पर्शाने जिभेने जाणवते, ते आपण कितीही विद्वत्ता प्रचुर भाषा वापरली तरी जसेच्या तसे सांगून व्यक्त करू शकत नाही. तहान लागली म्हणजे नेमके काय झाले, पाणी पिऊन तहान भागली म्हणजे नेमके काय झाले, याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्यावेळी जे जाणवते ते फक्त आपल्यालाच जाणवते. इतरांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून आपल्याला नक्की काय जाणवले ते समजून घ्यायचे असते. यासाठी माऊली येथे एक उदाहरण देत आहेत. ते सांगतात की जर आपण आपली उंची समजण्यासाठी आपली सावली मोजून त्याप्रमाणे आपली उंची आहे असे म्हटले तर ते मिथ्या असेल. कारण जर आपण स्वतःच आपली सावली मोजायला सुरुवात केली तर आपण जसजसे सावली मोजायला पुढे पुढे जाऊ तसतसे आपण त्या सावलीसह पुढे पुढे जाऊ आणि आपण आपली सावली मोजू शकणार नाही. जरी आपली सावली दुसरा कोणी मोजू लागला तरी जसजसा सूर्य आकाशात भ्रमण करू लागेल
तसतशी आपली सावली जास्त किंवा कमी होऊ लागेल. यामुळे आपली सावली नक्की किती आहे ते दुसरी व्यक्तीही मोजू शकणार नाही. अशा प्रकारे माऊली सांगतात की आपण आपल्या सावलीप्रमाणे आपली उंची ठरवू शकणार नाही. या सावलीसंबंधी एक छान बोधकथा आहे. एक लांडगा होता. त्याला सकाळी सकाळी भूक लागली. नुकताच सूर्योदय झाला होता. लांडग्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले. ती स्वतःची लांब लचक सावली पाहून लांडगा विचार करू लागला की एवढ्या मोठ्या माझ्या देहाला भूक भागवण्यासाठी निदान एक हत्ती तरी मिळाला पाहिजे. त्याला स्वतःला हत्तीची शिकार करणे शक्य नव्हते. यास्तव एखादा हत्ती मरून पडलेला मिळाला तर पाहावे अशा विचाराने तो शोध मोहिमेवर अरण्यात फिरू लागला. सुमारे 1 तास झाल्यावर त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले. ती सावली पाहून तो स्वतःशी म्हणाला की हत्तीची काही आवश्यकता नाही. एखादा सिंह वाघ मिळाला तरी चालेल. त्याला स्वतःला सिंहाची किंवा वाघाची शिकार करणे शक्य नव्हते. यास्तव एखादा सिंह किंवा वाघ मरून पडलेला मिळाला तर पाहावे अशा विचाराने तो शोध मोहिमेवर अरण्यात फिरू लागला. सुमारे 1 तास झाल्यावर त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले. ती सावली पाहून तो स्वतःशी म्हणाला की सिंहाची किंवा वाघाची काही आवश्यकता नाही. एखादे हरिण जरी मिळाले तरी चालेल. त्याला स्वतःला हरणाची शिकार करणे शक्य होते. यास्तव एखादे हरिण सापडते का ते पाहावे अशा विचाराने तो शोध मोहिमेवर अरण्यात फिरू लागला. सुमारे 1 तास झाल्यावर त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले. ती सावली पाहून तो स्वतःशी म्हणाला की हरणाची काही आवश्यकता नाही. एखादा ससा जरी मिळाला तरी चालेल. त्याला स्वतःला सशाची शिकार करणे शक्य होते. यास्तव एखादा ससा सापडतो का ते पाहावे अशा विचाराने तो शोध मोहिमेवर अरण्यात फिरू लागला. सुमारे 1 तास झाल्यावर त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले. ती सावली पाहून तो स्वतःशी म्हणाला की सशाची काही आवश्यकता नाही. एखादा उंदीर किंवा बेडूक जरी मिळाला तरी चालेल. त्याला स्वतःला उंदीर किंवा बेडूक पकडणे शक्य होते. यास्तव एखादा उंदीर किंवा बेडूक सापडतो का ते पाहावे अशा विचाराने तो शोध मोहिमेवर अरण्यात फिरू लागला. सुमारे 1 तास झाल्यावर त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले. ती सावली पाहून तो स्वतःशी म्हणाला की उंदराची किंवा बेडकाची काही आवश्यकता नाही. कारण या इवल्याशा देहात काही खाणे घालणे शक्य नाही. त्यापेक्षा पाणी प्यावे हे बरे. अशा विचाराने तो पाण्याच्या शोध मोहिमेवर अरण्यात फिरू लागला. असो, आता या अमृतानुभवाचेच पाहणं. माऊली त्यांचा अमृतानुभव आपल्याला सांगू इच्छित आहेत. त्यासाठी ते आपल्याला त्यांचा अमृतानुभव ओवीबद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छित आहेत. यासाठी ते अतिशय नेमक्या, नेटक्या, मोजक्या आणि अतिशय चपखल अशी उदाहरणे, दृष्टांत असलेल्या आणि अतिशय सोपी परंतु सुमधुर भाषा असलेल्या ओव्या रचत आहेत. अहो, अमृताशी पैजारा मारणारा, भाषा वापरणारे असे आपले हे माऊली आहेत. उदाहरणे देण्यात तर ते दृष्टांत शिरोमणी आहेत. तरीही त्यांना नेमके जे काही म्हणायचे आहे, व्यक्त करायचे आहे ते सांगताना कितीही उदाहरणे दिली तरी ते सांगितले गेले आहे याची त्यांना पूर्ण खात्री वाटत नाही. यामुळे परत परत विविध अशी उदाहरणे देऊन ते त्यांचा मुद्दा सांगायचा, ठसवायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की जर आपण आपली अनुभूती शब्दाने मोजून व्यक्त करू लागलो तर ते शब्द कधी अपुरे होतील किंवा त्यासाठी भाषेत चपखल शब्द उपलब्ध नसतील किंवा आपल्या अनुभूतीपेक्षा ते जास्त असतील, अवास्तव असतील. तथापि ते कधीही आपल्या अनुभूतीशी नेमके एकरूप असणारे नसतील. कारण ती भाषेची मर्यादा असेल. यामुळे शब्दामध्ये आपण आपली अनुभूती सांगू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही याची जाणीव होते आणि त्याचा नाद सोडून दिला जातो. हरिओम.